गणेशाय नमः. वरद विनायक महाड येथील यांची कहाणी ऐका. फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मुळं बाळं नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली. त्यामुळे विनायक त्यांच्यावर प्रसन्न झाले. तुला लवकर पुत्रप्राप्ती होईल असा त्याने राजाला वर दिला. काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपिला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचनक्वी ऋषीच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्यांच्यावर अनुरक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे ती कामविव्हल झालेल्या मुकुंदेने तू कुष्ठरोगी होशील असा रुक्मांगदाला शाप दिला. शाप मिळता क्षणी सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारद मुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला. इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्यांच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नाव गुत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टा व अद्वितीय मंडळाचा करता. गुत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहीत झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पान उतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गुत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गुत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर. विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजे आजचे महाड क्षेत्र होय. या ठिकाणी गुत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला वरद विनायक म्हणतात. गुत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुरातन काळात महाडचे नाव मणिपूर किंवा मणिभद्र होते असे म्हणतात. श्री वरद विनायक महाडचा वरद विनायक हा अष्टविनायकापैकी 7वा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात बुडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय.